फरक एवढाच आहे की हे गावातनं आलेत. मी मुंबईचाच आहे, माझं म्हणजे जन्म इथलाच आहे. पण साधारण सुरुवात आणि स्वप्न तशीच आहेत आणि तीच आहेत. म्हणजे तसंच शिकायला लागल्या काही गोष्टी. करत गेलो, शिकत गेलो, बघत गेलो, शिकत गेलो. रोज माझ्या टाईमलाईनवर असतं की माझी तुझी रेशीम गाठचा सीझन 2 सर आता प्लीज सुरू करा. प्रार्थना आणि मी आत्ता आम्ही झी गौरव पण गेलं. सो अँड देर आर गोइंग टू बी सम मोर सरप्राइजेस इन स्टोर फॉर आर फॅन्स ऑफ MTR. नमस्कार मंडळी, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चल भावा सिटीत हा तडकता भडकता कार्यक्रम आपल्या भेटीला आला आहे आणि कार्यक्रम तडकता भडकता म्हटल्यावर होस्टही तसाच हवा, म्हणजे थोडासा धाक हवा आणि थोडंसं फनही हवं. तर आपला लाडका अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे या शोचं अँकरिंग करत आहेत. सर, खूप स्वागत. खरं तर पुन्हा एकदा तुम्हाला टेलिव्हिजनवर बघून आम्हाला खूप आनंद होतो आहे, तेही अशा एका कार्यक्रमामधून. जर तडकता भडकता मी म्हणाले तसाच कार्यक्रम आहे. तुम्हाला सुरुवातीला जेव्हा सांगितलं होतं ना की असं आपण काहीतरी आणतो आहे, एक ऑडियन्स म्हणून किंवा एक व्ह्युअर म्हणून काय थॉट? मला तो थॉटच खूप आवडला होता. जेव्हा मला सांगितलं की अशी कॉन्सेप्ट आपण विचार करतो आहे, तेव्हा माझं खरं तर त्यांना असं म्हणणं होतं की एक खूप मोठं धाडस करताय तुम्ही आणि हे कसं शक्य होईल. तर तेव्हा ते ॲक्च्युली माझ्याकडे यायच्या आधीच तयारीनिशी आले होते की अशी अशी मुलं आहेत, त्यांना असं असं आपण अप्रोच करतो आहे आणि त्यांच्याशी बोलणं चाललं आहे. तर एक या समाजातला, एक ते काम करणारा, एक अजून काहीतरी. आणि मी म्हटलं ह्या मुलांना आणून कसं करणार तुम्ही. 60-70 दिवस जे काय सलग आपण शूट करणार, ते वेगवेगळे टास्क करणार, नक्की होईल का. पण मला तो थॉटच खूप इंटरेस्टिंग वाटला होता आणि कुठेतरी असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे 60-70 दिवसाची सलग कमिटमेंट आहे, पण ती करावी. हे धाडस रोज रोज लोक करत नाहीत. सो मला वाटतं झी मराठीने जर का हे ठरवलं आहे तर त्याच्यामध्ये आपणसुद्धा सहभागी व्हावं, वेळ काढावा आणि वी शुड बी अ पार्ट ऑफ इट. अँड आय एम व्हेरी ग्लॅड, व्हेरी हॅपी दॅट आय फायनली सेड येस टू दिस शो. बिकॉज मुलं तर शिकत आहेत, पण त्यांच्याबरोबर मला वाटतं मी पण रोज त्यांच्याकडनं खूप काही शिकतो आणि खूप काही घेऊन जातो आहे. सर, तुम्ही जसं म्हणालात तसंच प्रत्येक जणाची सुरुवात म्हणजे कुठून तरी सुरुवात होते आणि मला असं वाटतं या मुलांची इथून सुरुवात आहे. हे शूट करत असताना बॅक ऑफ द माइंड आपण जिथून सुरुवात केली होती ते आठवत असेलच ना, म्हणजे हे गावातून आलेले आहे. 100%. म्हणजे फरक एवढाच आहे की हे गावातनं आलेत. मी मुंबईचाच आहे, माझं म्हणजे जन्म इथलाच आहे. पण साधारण सुरुवात आणि स्वप्न तशीच आहेत आणि तीच आहेत. म्हणजे तसंच शिकायला लागल्या काही गोष्टी. करत गेलो, शिकत गेलो, बघत गेलो, शिकत गेलो. तसंच या मुलांचं सुद्धा आहे. ते आले तेव्हा खूप भारावून गेले होते. मग हळूहळू त्या मुलींनी थोडं त्यांना काही सांगितलं, स्वतःहून त्यांनी 4 गोष्टी बघितल्या आणि मग ते जेव्हा टास्क करायला लागले, ज्या टास्क आमच्या आहेत त्या इतक्या इंटरेस्टिंग आहेत आणि त्या मुलांना इतकी मजा येते. आणि मी पण त्यांना रोज तेच सांगतो की जस्ट एन्जॉय, मजा करा, एन्जॉय करा. जर तुम्ही फार सिरियसली विचार करायला लागलात ना तर त्रास होईल. त्यापेक्षा हा जो अनुभव मिळतो आहे तो घ्या, जितका घेऊ शकाल तितका घ्या आणि तो यूज करा. मग पुढे तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्याचा यूजच होणार आहे. सो आय थिंक कॉन्सेप्च्युअली इतकी स्ट्रॉंग हा शो आहे ना की आय एम लव्हिंग एव्हरी मिनिट ऑफ इट अँड सो आर द किड्स. पण या मुलांसाठी सगळंच नवीन आहे. आपण 10 दिवस जरी बाहेर गेलो जिथे नेटवर्क नसेल आणि परत नेटवर्कवाल्या एरियामध्ये आलं की आपणही भांबावून जातो. ह्यांचं तर सगळं नवीन आहे. त्यांच्यासोबत जेव्हा कोऑर्डिनेट किंवा एक पहिलं कॉन्व्हर्सेशन झालं होतं तेव्हा काय गिव्ह अँड टेक झालं किंवा त्यांना काय कम्फर्टेबल केलं होतं? नाही, म्हणजे व्हॉट यू सेईंग इज राईट. कारण ते जेव्हा आले, तो स्टेज सगळा बघून, ते लाईट्स, मग त्या मुली, मग ऑडियन्स आणि मी सगळेच बघून थोडंसं ते भारावून गेले होते. त्यामुळे त्यांना तिथे स्टेजवर कम्फर्ट करणं हे प्रायोरिटी होतं की म्हणून मी काय म्हणतात त्याला, एका मोठ्या भावाचा रोल तिकडे घेतला की मी त्यांच्या घरच्या मेंबरचा रोल करणं माझं कर्तव्य आहे किंवा माझं टास्क जे आहे ते आहे टू मेक देम व्हेरी कम्फर्टेबल आणि माझ्यासमोरच जितकं होतील तितकं ओपन अप करणं. सो सुरुवातीला ते 1-2 दिवस कमी बोलले. काही मुलं आहेत जी बिंदास पहिल्या क्षणापासून सुटली, पण काही मुलं थोडी कमी बोलत होती आणि मग हळूहळू ते ओपन अप व्हायला लागले. सो वेगवेगळ्या गोष्टी घडल्या सगळ्यांबरोबर, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी घडल्या. कुणी थोडं रडलं, कोणी थोडं इमोशनल झालं, कोणी गोष्टी माझ्याबरोबर शेअर केलं त्यांच्या की घरच्या काय आहेत वगैरे. सो मला वाटतं कुठेतरी तो त्यांना कॉन्फिडन्स देणं आणि त्यांना कम्फर्टेबल करणं हे मुळात गरजेचं होतं. कारण पुढे जर त्यांनी टास्क नीट करण्यासाठी ते होणं गरजेचं आहे. सो तो प्रयत्न केला आणि ते ओपन अप व्हायला लागलं आणि आता तर म्हणजे सराईत झालेत सगळेच. सो त्यांना
फार काय म्हणतात टेन्शन किंवा प्रेशर असं माझं नाही आहे, विच आय एम ग्लॅड. दे लुक ॲट मी मोर लाईक अन एल्डर ब्रदर दॅन एनिथिंग एल्स. आणि दे आर डुईंग अ फॅब्युलस जॉब. तुम्ही जेव्हा असं बातमी आली होती की तुम्ही टेलिव्हिजनवर कमबॅक करता, तेव्हा अनेकांना असा प्रश्न होता की रेशीम गार्डचा पार्ट 2 येतोय का? तर तेही मला असं वाटतं प्रेक्षकांचा मनातला प्रश्न असेल की ही लोकप्रिय मालिका झाली, पण आत्ता ह्या शोच्या कॉन्सेप्ट वाईज कसं बघतायत मित्रपरिवार किंवा प्रार्थना किंवा घरचे कसं बघतायत? नाही, सगळ्यांनाच या गोष्टीचा डेफिनेटली आनंद आहे की मी परत एकदा झीवर काहीतरी नवीन घेऊन येतो आहे. आणि भले 2 महिन्यासाठी का होईना किंवा 2.5 महिन्यासाठी का होईना, बट आय एम गोन बी देअर एव्हरी डे. सो लॉट ऑफ फॅन्स, वेल विशर्स आर व्हेरी हॅपी. पण ॲट द सेम टाईम येस, मला हे पण रोज माझ्या टाईमलाईनवर असतं की माझी तुझी रेशीम गार्डचा सीझन 2 सर आता प्लीज सुरू करा. मला वाटतं जे प्रेम त्या शोला मिळालं आहे ते खूप फिनॉमिनल आहे. आणि मला खूपच फायदा झाला त्या गोष्टीचा. आणि खूप काय म्हणतात, एक तुम्ही ना एक कोविडच्या काळातनं तुम्ही बाहेर येऊन काहीतरी प्रयत्न करता आणि जेव्हा अशा पद्धतीचं प्रेम मिळतं तेव्हा ऑब्व्हियसली यू फील व्हेरी हॅपी. सो जर का तो शो आम्ही परत करू शकलो तर खरंच आनंद होईल मला. बट राईट नाव आय थिंक आय एम हॅपी डुईंग दिस वन. अँड एव्हरीबडी कनेक्टेड विथ MTR ऑल्सो इज व्हेरी हॅपी दॅट आय एम डुईंग दिस वन. अँड व्हेरी सून इनफॅक्ट प्रार्थना आणि मी आत्ता आम्ही झी गौरव पण गेलं. So and there are going to be some more surprises in store for our fans of MTR. So बघू पुढे काय होत आहे. मला हाच मोका साधून अजून एक प्रश्न विचारला आवडेल की जाऊबाई गावात हा आधीचा शो होता झी मराठीचा, तसं तिथे गेल्यावर ह्या मुली डिस्कनेक्ट झाल्या होत्या सिटीपासून, तसं तुमचा कोणता वे आहे डिस्कनेक्ट होण्याचा आणि कोणती प्लेस आहे जिकडे तुम्ही जाऊन रिलॅक्स करता, आवडीची प्लेस, कोकण म्हणा किंवा इतर? मला खरं तर मुंबईच्या बाहेर कुठेही गेलं तर मला पण थोड्या दिवसांसाठी आवडतं. इफ यू आस्क मी, आय एम मोर अ होम पर्सन. मला जितकं घरी राहायला आवडतं ना, सो मी जास्त पार्टीजमध्ये जात नाही, बाकी जास्त इव्हेंट्समध्ये जात नाही. मला घरी राहायला आवडतं. जो वेळ मिळतो तो आय लाईक स्पेंडिंग ॲट माय प्लेस. माझ्या टेरेसवर बसतो अँड आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. सो मी कुठे नाही गेलो तरी आय डोंट मिस मच, कारण मी फोन बाजूला ठेवतो. मी माझ्या मुलीबरोबर टाईम स्पेंड करतो, वाचतो, एखादी फिल्म वगैरे बघतो, अँड दॅट्स अबाउट इट. सो आय थिंक टू फील डिस्कनेक्टेड यू डोंट रिअली हॅव टू गो एनिवेअर ॲज लॉंग ॲज यू आर कम्फर्टेबल इन द स्पेस यू आर इन. आणि आम्ही आता एक 5 मिनिटाच्या घरात आहोत, इतका पॉझिटिव्ह वाईब आहे आणि आम्ही खरंच डिस्कनेक्ट झालो आहे बाहेरच्या दुनियेशी. खरंच म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ही आहे की घराची वाईब इतकी पॉझिटिव्ह आहे ना, इतकं फ्रेश वाटतं. मुलं पण जेव्हा येतात तेव्हा बागडत असतात इकडे. सो आणि आम्ही पण रोज संध्याकाळी जेव्हा भेटतो तेव्हा इट्स अ फन गॅदरिंग दॅट वी हॅव. जाता सर, एक असा मंत्रा मला असं वाटतं तुम्ही द्यावा आम्हा सगळ्यांना की कठीण काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. आता जसा शो पुढे जाईल तसं प्रत्येकाची स्टोरी आम्हाला कळत जाणार आहे. तुमचा टेक ऑन लाईफ की आपण कसं बघितलं पाहिजे पॉझिटिव्ह वेमध्ये, काय एक मंत्रा शेअर करायला हवा? मी खरं सांगू का, म्हणजे आपण रोज रील्स पण बघतो आणि रोज ज्ञानच्या रील्स पण खूप असतात, पण मला वाटतं ही जी मुलं इथे येऊन जे वन लाईनर्स देतात ना कधी कधी, की आम्ही गप्पांमधनंच काहीतरी त्यांच्याकडनं निघतं आणि ते इतकं मोठं काहीतरी सांगून जातात. मग तो अगदी आमचा सगळ्यात छोटा क्रिश असो, तो काही ना काहीतरी एक गोष्ट अशी बोलून जातो की असं वाटतं आईला खूप मोठं काहीतरी बोलून गेला. सो आय थिंक ते माझ्यासाठी जर एवढं त्या गोष्टी लाईफ चेंजिंग असू शकतात, तर आय एम शुअर जेव्हा प्रेक्षक बघतील ते त्यांच्यामध्ये गुंततील, इन्व्हॉल्व होतील, रिलेट तर करतीलच, कारण आपण प्रत्येकजण त्या स्ट्रगलमधनं गेलो आहे. सो जेव्हा त्यांची गोष्ट ऐकतो, त्यांचं म्हणणं काय ते ऐकतो, तेव्हा आपण ऑटोमॅटिकली रिलेट करतो. खूप धमाल येणार आहे, कारण की एकच एपिसोड टेलिकास्ट झाला आतापर्यंत. थँक्यू सो मच सर आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.